जी पक्षनेते आहेत सुनील महाजन आज काय पहिल्यांदा खडसे साहेबांची भेट घेत नाही आहेत। वेळोवेळी त्यांच्या कौटुंबिक कार्यात सुद्धा ते असतात। ह्याला आपण जे शक्ती प्रदर्शन म्हणालात, ही शक्ती प्रदर्शन नाही, ही शिवसेनेची, उद्धव साहेबांची, बाळासाहेबांची शक्ती आहे। या जळगाव जिल्ह्यात जेव्हा 5 आमदार पळून गेले होते सुद्धा, त्यावेळेला सुद्धा आपण आक्रोश मोर्चा बघितला होता आणि शिवसेनेची शक्ती आहे। आज तर महाविकास आघाडी म्हणून आम्ही सर्व सोबत आहोत। उन्मेष दादा आणि करण दादा आमच्या सोबत आता आलेले आहेत। त्यांनी इथे बदल करण्यासाठी ते आपल्या सोबत आहेत। तर त्याच्यामुळे मी तुम्हाला माझ्या पहिल्याच ह्याच्यात सांगितलं होतं की ज्या दिवशी शिवसेनेचा उमेदवार जाहीर होईल त्यावेळेला भाजपला आपला उमेदवार बदली करावा लागेल। मला वाटतं आपण सगळ्या प्रिंट माध्यमातून पाहिलं असेल की आम्ही सांगितलं तर आम्हाला विश्वास होता की शिवसेनेच्या उमेदवाराचा धसका यांना घ्यावा लागेल। नाना पाटील असं म्हटलं की ठाकरे गटाने मला 2-3दा संपर्क केला, परंतु मी पक्ष सोडून गेलो नाही, पक्षाची एकनिष्ठ राहिली। नानांच्या बाबतीत त्यांनी जे म्हटलं आहे त्याच्यावर मी योग्य वेळी चांगलं उत्तर देईन। नानांनी माझ्याशी किती वेळा संपर्क केला, किती वेळा मला कुठे भेटले, थोडा कालावधी जाऊ दे, त्याचं चांगलं उत्तर सगळ्या पुराव्यासहित त्यांना मी देईन। साहेब, तुमचा उमेदवार जाहीर झाल्यानंतर स्वतः गिरीश महाजन हे गेल्या 3 दिवसापासून जळगाव जिल्ह्यामध्ये ठाण मांडून भाजपची धडधड वाढली असल्याची चर्चा सुरू आहे। जे गिरीश महाजन महिनाभर नसतात ते 3 दिवसापासून बैठका घेत आहेत, काय झालं? आता हे 13 मेपर्यंत या जिल्ह्यातच बसून राहणार आहेत। त्याच्यामुळे त्यांना आता हा जिल्हा, ज्यांचं नाव संकटमोचन आहे, त्यांच्यावर संकट आलं आहे, त्याच्यामुळे जिल्ह्यातच थांबायची जबाबदारी त्यांना भाजपने दिलेली आहे। कोणामुळे संकट आलं? त्यांना स्वतःला माहिती आहे कोणामुळे संकट आलं। हे संकट त्यांनी ओढवून घेतलेलं आहे आणि त्या संकटाला समोर जायचं आहे। त्यात अजून पण आत्मविश्वास व्यक्त करतात की दोघे जे उमेदवार आहेत 5 लाखांपेक्षा जास्त मताधिक्याने, त्यांचा आत्मविश्वास असाच राहिला पाहिजे। 4 जूनला काय निकाल येतील ते आपण सर्व पाहाल। जी पक्षनेते आहेत सुनील महाजन आज काय पहिल्यांदा खडसे साहेबांची भेट घेत नाही आहेत। वेळोवेळी त्यांच्या कौटुंबिक कार्यात सुद्धा ते असतात। त्याच्यामुळे माझी आपल्याला विनंती आहे की ह्या भेटीकडे कुठल्याही वेगळ्या पद्धतीने आपण पाहू नये।